हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, सह्याद्रीचा छोटा ट्रेकर शर्विलच्या ब्लॉगमध्ये मी तुमचं स्वागत करते. चला आज आपण कोरीगडाच्या प्रवासाला सुरुवात करूया. सोबत आहे 3 वर्षाचा शर्विल. आम्ही रात्री 3 वाजताच निघालेलो आहे या प्रवासासाठी. तर आजचा हा प्रवास कोरीगडाच्या दिशेने आहे. तर हा खूप खास होणार आहे, तुम्ही पुढे नक्की बघा. पाऊस तर खूप आहे, रस्त्यावर सगळं पाणी साचलेलं आहे. रस्त्यावर पाऊस सतत चालू असल्यामुळे आजचा हा प्रवास खूप वेगळाच वाटत आहे. बघू शकताय आजूबाजूला एकदम अंधाराही आहे थोडा, आणि पाऊस चालू असल्यामुळे धुकं पण आहे, त्यामुळे समोरचं काही जास्त दिसतच नाही आहे. चारही बाजूने धुकं, थंडगार वारा आहे. कोरीगडाकडे जाताना ना हा क्षण खूप साठवून ठेवण्यासारखा आहे. लोणावळ्याजवळ आहे हा एक सुंदर कोरीगड. पावसाळ्यात हा सह्याद्रीचं ना खरं रूप सौंदर्य इथं अनुभवायला भेटेल. सह्याद्रीतील सुंदर आणि ऐतिहासिक हा गड आहे. इतकी शांतता, भयानक असं वातावरण. वातावरण मस्त आहे. असं वातावरण असलं ना तर पावसात फिरायलाही खूप छान वाटतं. अखेर आम्ही पोहोचलो कोरीगडाच्या पायथ्याशी. आता आमचा सुरू झाला आहे ट्रेक. सर्विल असं छान आईबाबांसोबत गप्पा मारत गड चढतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आम्ही सकाळी 5:45पर्यंत पोहोचलो होतो पायथ्याशी. तर आमचा हा ट्रेकिंग चालू झाली आहे. आजूबाजूचं वातावरण एकदम भारी आहे. शर्विलही त्यांनी सँडलही काढून ठेवलेले आहेत. मनसोक्त असा पावसाचा आनंद घेत आहे शर्विल. गडावर जाण्यासाठीची ही उत्सुकता खूप छान आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, कमेंट्स करा छोट्या ट्रेकरसाठी. कोरीगड हा ना पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ वसलेला आहे एक ऐतिहासिक गड आहे. पोहोचल्यानंतर गणपतीचं असं छान दर्शन होतं. खूप छान मूर्ती आहे. सोबतच शंकराची पिंडीही आहे. पण जंगल मात्र असं भयानक वाटतंय. तुम्ही बघू शकता आजूबाजूचं वातावरण. सुंदर अशी हिरवाई, थंडगार वारा, आणि आमचा हा ट्रेकर चाललाय मनसोक्त. कशाचीही भीती नाहीये. फास्ट फास्ट सगळ्यांच्या आधी पोहोचायचं. चल रडायचं नाही शर्विल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात या गडाला ना खूप महत्त्वाचे स्थान आहे. टोपिकल पाऊस आला. इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम अनुभवायचा असेल तर खरंच कोरीगड हा खूप खास आहे.
तर प्रथम इथं गणपती मंदिर लागतं. पाऊस तर खूप चालू आहे. बघू शकता पावसाचं सगळं पाणी धबधब्यासारखं खाली येत आहे आणि हा त्याचा शर्विल खूप छान असा आनंद घेतो आहे. पावसाळ्यात ना या कोरीगडाचं रूप अधिकच खुलून दिसत आहे. तर मी खूप एन्जॉय करतो. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. त्याचा हा चौथा गड आहे. आईबाबासोबतच्या गप्पा आणि निसर्गाचा आनंद निसर्गाच्या चेहऱ्यावरती दिसतो आहे. थोड्याच वेळात आपण आता गडाच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचणार आहोत. चल चल आलो आम्ही, तू पण चल. व्हेरी गुड. शर्विल हाय हॅलो करत पुढे चाललेला आहे. कोरीगडाचा हा प्रवेशद्वार गणेश प्रवेशद्वार आहे. कोरीगडाचा प्रवेशद्वार हा दगडी बांधकामाचा असून अजूनही भक्कम अवस्थेत येत आहे. या दरवाजातून गडावर प्रवेश करताना इतिहासाची जाणीव होते. दरवाजाच्या मजबूत रचना आणि आजूबाजूची तटबंदी त्या काळातील संरक्षण व्यवस्थेची एक साक्ष देते. आपण आता पोहोचलोच आहे वरती. खूप छान वातावरण धुकं. गडावर असं प्राचीन तटबंदी दरवाजे आहेत, तोफा आणि कोराई देवीचं दर्शन पाहायला मिळतं. कोराई देवीचं मंदिर पाहायला मिळतं. चल. वरती तलावही आहे. खूप छान आहे आजूबाजूचं वातावरण. अगदी धुकं झालेलं आहे. शर्विल बघा, त्यांनी अजूनही चप्पल काढून ठेवलेले आहेत. अडवाणी पायाने चालतो आहे. त्याचा हा ट्रेक खूप छान झाला. इकडे इकडे तिकडे तिकडे रस्ता आहे. आणि बाबांना रे, बाबांना पण घेणार आईला. खूप छान पद्धतीने शर्विलने अजिबात न रडता छान असा ट्रेक अनुभवला आहे. जय शिवराय. परतीचा प्रवास देखील
खूप छान पद्धतीनं अगदी आनंदानं उत्साहानं तो परत सुखरूपपणे खाली आलेला आहे. चिखलामध्ये मस्ती करत आनंद काही वेगळाच दिसतो आहे. जय शिवराय, जय शंभूराजे.